भरपूर चांगली स्पर्धा दिवस रात्र या स्पर्धेला आपण एन्जॉय करतो आणि आज स्पर्धेचा तिसरा दिवस रात्र आपण एन्जॉय करतो। भरपूर चांगली स्पर्धा या स्पर्धेचे आमचे A1 आयोजक करते कमलाकर शेठ पाडे यांना मुकुंद शेठ राजे यांच्या स्वप्नातून साकार झालेलं एक क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं। क्रिकेटचा थर्रा 5 दिवस रंगणारी एक क्रीडा दिवस रात्र रंगणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। चला मानक तर याच दरम्यान दोस्ती दुनियात एक राजा माणूस पावसाळ्यामध्ये धुरला उडवणारा व्यक्तिमत्व मुठवालचे आदरणीय सन्माननीय बंटी शेठ यांचं काही क्षणातच मंचिकावरती आगमन होणार आहेत। बंटी दादा आपण यावं मुख्य मंचिकावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सर्व पाहुणा वर्गाचा पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतो। तमाम क्रीडा रसिकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो। चला मॅचला तर सुरुवात करा, जास्त उशीर करू नका। मानकरी संघ आपण सज्ज बा फलंदाजीमध्ये, कारण की ऑलरेडी क्षेत्रक्षे सजवलं। सध्या गोलंदाजी करत असताना गावदेवी तुर्भे टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवरती 2 फलंदाज पाहायला मिळतील। पंकज भोले आणि फलंदाज अमरेश मराठे ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय। कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। केमान पहिलाच बॉल गोलंदाज तयार। राजेश भोईर पहिलाच बॉल थोडासा ओरपीचा होता, जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न केला आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल। पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक असतं आणि त्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक असतात आणि त्याच्या अवची चांगली गोलंदाजी करावी लागते। ते करत असताना गावदेवी तुर्भे टीम साठी गोलंदाज राजेश भोईर पहिला बॉल निर्धाव। सेकंड बॉल थोडासा हाफ ट्रॅकर लाईन खराब है, पंचानं दंडित घोषित केला। 80चा वाईट हा इशारा दिला आमचे ऑफिशियल अंपायर सत्यवान काकडे सरांचा इशारा की बॉल वाईट आहे, अतिरिक्त धाव जोडली जाईल। अतिरिक्त धावेनं अकाउंट ओपन झालाय सध्या श्री गणेश मानकेली टीमचा। पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा राजेश भोईर प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये प्राय झाला। क्षेत्ररक्षक आहेत चिते पहिला धक्का बॅटिंग करत असताना श्री गणेश मानकेली टीमला फलंदाज पंकज भोले मैदानातून बाहेर। क्या बात है, सुंदर सुंदर संगीत खऱ्या त्यांना चिरनेरचा महागणपती SK एंटरप्राइजेस होणार आदरणीय सन्माननीय कमलाकर शेठ पाटील यांच्या नवसाला पावणारा गणपतीचं सॉन्ग आपण पाहिला। मॅचचा आनंद घेत असताना तलोजा मजकूरतील एक नामवंत व्यक्तिमत्व आणि आमचे बंधुतुल्य मित्र रुपेश शेठ पाटील मॅचचा आनंद घेतात। रुपेश दादा आपण यावं मंचिकावरती, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पहिला धक्का फलंदाजी करत असताना मानकेली टीमला टॉस जिंकला, सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। आता तो निर्णय योग्य राहील का मानकेली टीमसाठी हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला। पहिला धक्का फलंदाज पंकज भोले मैदानातून बाहेर, नवीन फलंदाज कुमार नवले हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। 5 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करावा लागेल टीम मानकेली टीमला। पुढचा बॉल गोलंदाज तयार राजेश भोईर पहिला षटक चांगल्या रीतीने फेकत असताना सध्या तुर्भे टीमसाठी। और पिचचा बॉल बॅट चीनरच यष्टिरक्षकांना अगदी चांगली कामगिरी केली, जिथे हा देखील तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळेल। पहिला षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना गोलंदाज राजेश भोईर पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटवरती प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न श्री गणेश मानकेली संघावरती केला, जिथे एक धक्का आणि धावेसाठी मॅच मध्ये संघर्ष होता। थोडंसं दिशा देण्याचा प्रयत्न मिड विकेटला केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र विराज होत्याना जोपर्यंत उचलती फेकतील यस 4 धाबा, कारण की जी व्हाईट पट्टी आहे ती बाउंड्री नाही आहे, जी व्हाईट रेष आखली ना ती बाउंड्री, याच्याकडे लक्ष द्या। ऑन स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षकाचा पाय बाउंड्री रेषेवरती होता, त्याच्यामुळे या 4 धाबा बॅटिंग करत असताना श्री गणेश मानकेली टीमला 4 धाब्यांना संघ पुढे सरसावला। संघाची धावसंख्या पहिली संघ 5 या आकड्यावरती, चांगली गोलंदाजी होत्या, त्याच्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील चांगला साथ द्यावा लागेल। पुढचा बॉल गोलंदाज तयार राजेश पदतालिकेचा वापर केला, चाणक्यरित्या गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला, शरीरापासून थोडासा दूर बॉल ठेवला आणि तेवढीच चांगली लेंथ लाईन आपल्याला राजेश भोईरचे पाहायला मिळाले, जिथे डॉट चेंडू फेकला। पहिला षटक कसं फेकावा याचं ज्वलंत उदाहरण देत असताना मॅच मध्ये गावदेवी तुर्भे टीम साठी गोलंदाज राजेश भोईर।
लो फुटास बॉल होती दिशा दिली बॅकपास कव्हरिंगला हा फटका एक्झिक्यूट केलाय जिथे मिलती चार ठोकलाय चौकार डीजेच्या माध्यमातून ऐकता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा संगीत या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची नदीने दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची रणपंदीची जात अमची कोणामा भयभीत करी नम जन्मभूमी चिते जन्मलो मी नम कर्मभूमी चिते वाढलो मी तोडल्या जरी नसा पुटली जरी छाती हृदयातून आवाज येई राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये एक धक्का बॅटिंग करत असताना मानकरी टीमला आणि धाबा 9 आडव्या बॅटचा वापर केला पटका चांगला थर्ड मॅन पॉइंटच्या दिशेने केला डीप मध्ये चेंडू निघून चाललाय 4 धाब्यांसाठी पहिला चौकार समाधान भोईर असतील आणि वेलकम उसाटणे टीम इनिंग ब्रेक्स मध्ये आम्ही नाणेफेकी इथे संपन्न करणार आहोत तर आपण त्या गोष्टीची नक्कीच विनंती करेन की टॉस साठी आपण पहिले इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच यायचं आहे चला वेळेवरती या दोन्ही संघ इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार त्याच्यामुळे तुम्हाला वेळेवरती उपस्थित दाखवणं हे गरजेचं त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या संघाने आपण या टॉस साठी तर या बॉलवरती दाबाला 2-2 दाबाच्या मदतीने संघ पुढे सरसावला संघाची धावसंख्या पहिली संघ 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला सेकंड षटक फेकत असताना मोहन भोईर याचा वापर केलाय सध्या गावदेवी तुर्बे टीमला यू मे सायवल टॅपनेट इट फर्निचर डिस्ट्रॉय जिथे धक्का लागेल दुसरा बॅटिंग करत असताना श्री गणेश माणिकवली टीमला अरमेश मराठे हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय सलामीची 2 फलंदाज आता खेळाडू कक्षामध्ये सध्या मानकरी टीमच्या पाला मिळतील संघाची धावसंख्या पहिली आकड्यावरती षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ गोलंदाज मोहन भोईर ज्याचा वापर केलाय नक्कीच गावदेवी तुर्बे टीमला फुलटॉस बॉल पाठच्या रडार मध्ये चेंडू आला नाही दिशा देण्याचा प्रयत्न जरूर होता तिथे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळता पहा मॅच मध्ये केले डॉट चेंडू आहेत ना तो सध्या प्रेशर क्रिएट करत बॅटिंग करत असताना श्री गणेश माणिकवली संघावरती पुढचा बॉल अगदी स्ट्रेट डाव केला पटक्यात चांगला तेवढीच चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळतं अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी केली आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एका दाबेनं डबलला प्राधान्य दिला 2 दाबेनं संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पहिली संघ 17 धावा दुसरा षटक दुसरा पॉवर प्लेचा षटक फेकत असताना गोलंदाज मोहन भोईर देखील चांगली गोलंदाजी करता वेगवान बॉल होता लाईन देखील पाहावी लागेल यस पंचांचा इशारा की वाईट बॉल अतिरिक्त धाव ऍड केले जाईल अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावलाय संघ 18 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये 9 खर्च केला गोलंदाज राजेश भोईरनं त्या षटकामध्ये देखील 1 विकेट होता या षटकाचा बिछा केला मोहनने देखील अत्यापिक 9 धावा खर्च केला आणि 1 विकेट अंतिम बॉलवरती चांगला फटका गॅप सॉल्युशन करण्याचा प्रयत्न वेगाने क्षेत्ररक्षक आल्यात उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली अंतिम बॉलवरती दाबाला 2 अशा रीतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्री गणेश माणिकवली आज संघ जाऊन पोहोचला तो मात्र 20 या आकड्यावरती
थँक्यू डीजे. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 10च्या सरासरीनं 10 बाद जमा केल्या. त्या मात्र बॅटिंग करत असताना मानकिवली टीमला संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 30चा षटक सेकंड स्पेल घेऊन आला गोलंदाज राजेश भोईर. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता, तो होता, दोन्ही हातानं कबूल केलाय आणि ऑन साइडला दिला तडाखा. चितेमेतीचा टोकलाय षटकार. नवलेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. संघ 26 या आकड्यावरती. थोडंसं हलक्या हाताने पुश केला. समजदारने क्रिकेट खेळत असताना मिड ऑफ मध्ये शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि जोपर्यंत उत्साही फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. मागील बॉलवरती षटकाला त्याच्यानंतर सिंगलला प्राधान्य दिलं. संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. थोडंसं संयम बाळगला मॅच मध्ये मानकरी टीमला, कारण की 2 सलामीवीर बॅक टू बॅक मैदानातून बाहेर गेला. थोडासा प्रेशर होता, धाबेसाठी संघर्ष होत होता आणि त्याच्यानंतर चांगला खेळ सध्या कुमार नवले करतो आणि त्याला साथ देत असताना हा तिकीट चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत अनिकेतनं पकडला. जे संपलाय फलंदाज प्रथमेशचा खेळची ते 3रा धक्का बॅटिंग करत असताना मानकिवली टीमला. स्पर्धा छत्रपती ट्रॉफीसह क्रीडांगण पाहायला मिळतं. सर्व काही भगवं वातावरण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. तेवढीच चांगली मॅच. 3रा धक्का लागला मानकिवली टीमला. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न सेकंड स्पेल फेकत असताना गोलंदाज राजेश भोईर. पहिला षटक कमालीचा होता. ज्या षटकामध्ये अवघ्या 9 धाबा. इथं पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर बॅकअप भरपूर चांगला देतो मॅच मध्ये या ओव्हरमध्ये गोलंदाज राजेश भोईर. हा प्रॅकर होता. लाईन पाहावी लागेल. यस, सत्यपान काकडे सरांचा इशारा आला की बॉल बाईट अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त ना संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला 28 आकड्यावरती. समोर फलंदाज पाहिलं तर प्रशांत भोईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये 5व्या क्रमांकासाठी इन झाला मानकरी टीमचा खेळाडू. थोडासा ऑर्फिसचा बॉल होता. पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही. लेंथ लाईन चांगली होती आणि जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. 5 चांगली गोलंदाजी करतोय सध्या गावदेवी तुर्बे टीमसाठी गोलंदाज राजेश जरूर. एक षटका आला जतीन. त्याच्यानंतर आपण पाहिला बॅकअप देखील या ओव्हरमध्ये भरपूर चांगलं दिलं. चेंडूचा विचार केला. तब्बल 4 चेंडू फेकले गोलंदाज राजेश भोईरना. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 17 धाबा आपल्या 2 स्पेलमध्ये सध्या खर्च करत असताना झड मध्ये फेकला. खोद काम केला. ऑन साइडला आला ऑन द कार्पेट फटका. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. उचलतील फेकतील. ऑन स्ट्रम होती. थ्रो देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली. इथे सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं विकेट गमलं 3. त्याच्यानंतर पार्टनरशिप झाली या आणि थोडंसं दाबेसाठी संघर्ष करतोय, कारण की या खेळपट्टीचा या मैदानाचा विचार केला तर तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. 5 षटकांची मॅच किमान तुम्हाला 60 ते 65 धाबा हा लक्ष सेट करावा लागेल. आणि त्याच ईर्षेनं मॅच मध्ये फलंदाजी करावी लागेल. लाऊड अपील आली. LBW चा शिकार. हा धक्का 4था बॅटिंग करत असताना श्री गणेश मानकिवली टीमला. लाईट्स ऑन करा. आपण जगन्नाथ दादा दाडावकर यांना विनंती करेन की आपण लगेच लाईट्स ऑन करा. 12th मॅन पाणी घेऊन चला. 3 षटकांची समाप्ती झाली. एक अप्रतिम लाजवाब पारदर्शक नेत्रदीपकाचं आयोजन. येता क्षणी या आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं इतका भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा आपण या ठिकाणी आपण पाहतोय. याची डोही याची ध्येय या ठिकाणी आपण पाहतोय. आज तो सोहळा इथे रंगला जातो. मात्र कमलाकर शेठ पाटील
यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण आपण या ठिकाणी पाहतो. तब्बल 20 वर्षानंतर या पेठालीच्या नगरीमध्ये प्रकाश होतातील नाईट सामने, नक्कीच याचा भरघोस यश आमचे कमलाकर शेठ पाटील यांचा मी विशेष कौतुक करेन. मंगेश पाटील. फलकावरती धावा पहिल्या संघ 29-29 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश मानकेवली संघ. षटक चौथा, पहिलाच बॉल आडव्या बॅटचा वापर केला क्षेत्ररक्षक. ओहो, सुपर चल पकडला महेशनं. जिथे हा धक्का लागेल. 5वा बॅटिंग करत असताना श्री गणेश मानकेवली टीमला. स्पर्धेमध्ये आमचे विपुल केनी असतील, बारक्या केनी असतील, त्यानंतर आतिश केनी, त्यानंतर कामेश पाटील, आमचे आकाश पाटील आणि आमचे संपूर्ण श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मुस्कुर यांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मॅचचा आनंद घेत असताना एक अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे संजयजी सोनावणे, मास्टर ब्लास्टर आमचे सुनीलजी राजे, त्यानंतर एक उत्कृष्ट खेळाडू एकनाथजी म्हात्रे आणि आमचे बंधू संदीपजी राधे मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. तर संकेत पावशेला हा पहिला सुयश, जिथे 5वा धक्का टीम मानकेवलीला. 29 धावपुस्तकावरती. हो, वेगवान बॉल, भन्नाट वेग होता. फलंदाजाला चकवा दिला, जिथे हा दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज संकेत पावशेना. 5 चांगली गोलंदाजी करतोय सध्या गावदेवी तुर्बे संघ. टॉस हरला आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण पूर्णपणे वाटेला आला आणि क्षेत्ररक्षण करता चांगली गोलंदाजी साकारत असताना संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो. 29 धावा फलकावरती आहेत. आता धाबेसाठी संघर्ष करावा लागेल, धाबेसाठी शिरकाव करावा लागेल. थोडासा अपटकट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. अतिरिक्त बाउन्सर केला आपण पाहिलं, तिखा बाउन्सर नक्कीच केला गोलंदाज संकेत पावशेनं. जिथे सलग 6 तिसरा बॉल निर्धाव फेकला. गोलंदाजाला ऑन केला. 1 बाउन्ससाठी चांगली पंचांची कामगिरी सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहिल्या. ते आमचे सत्यभान काकडे सर, त्यांच्या समेत आपण मेन ऑफिशियल अंपायर पाहतोय ते मात्र सचिन कडू सर. थोडंसं रिदम चुकलं गोलंदाज संकेत पावशे. मागील 3 बॉल अचूक टप्पानं नियंत्रित अशी गोलंदाजी करत असताना संकेत पावशे गावदेवी तुर्बे टीमसाठी धाबेवरती आता ब्रेक लावलाय. धावेला वेग द्यावा लागेल, कारण की 5 षटकाची मॅच आहे. तुम्हाला एक चांगला टार्गेट सेट करायचं ना, तर तुम्हाला प्रति प्रहार या इरिशानं फलंदाजी करावी लागेल. थोडासा वेगवान बॉल होता, हलक्या हाताने खेळला ऑनसाइडला. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कप्लेट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रियत्न थ्रो अचूक आणि त्याचा पेनापीठ मिळाला. सध्या श्री गणेश मानकेवली टीमला संघ 2 ने पुढे सरसावत संघ जाऊन पोहोचला 31-31 या आकड्यावरती सध्या मानकेवली. षटक क्रमांक 4 मार्ग असता. तुम्हाला मोठ्या फडक्यांचा प्रयत्न करावा लागेल मॅच मध्ये. अभिनय तर कभिनय, इथून तुम्हाला थोडासा हवाई रॅकेटचा वापर मॅच मध्ये करावा लागेल. ते होत नाही. याचं कारण असं योगेश्वर, गोलंदाजी अगदी टिचून मारा करतोय सध्या गावदेवी तुर्बे. वेगवान बॉल, भन्नाट वेग, कुठल्या स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ केला, सरळ एस्ट्रिकच्या हातामध्ये बिसावला. जिथे हा देखील डॉट चेंडू. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना गोलंदाज संकेत पावशेला पाहतोय. अवघ्या 2 धावा आणि 1 धक्का बॅटिंग करत असताना श्री गणेश मानकेवली टीमला 5 बॉल अगदी चांगले डिलिव्हर केलं गोलंदाज संकेत पावशेनं. अंतिम बॉल समोर फलंदाज पाहिलं इनॅक्शन मध्ये निलेश मराठे. हा देखील वेगवान बॉल, भन्नाट वेग होता आणि तेवढीच चांगली लेंथ लाईन पाहायला मिळाली. अंतिम बॉल देखील डॉट फेकला. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ 31-31 या आकड्यावरती जाऊन पोहोचला श्री गणेश मानकेवली.
देदीप्यमान सोला आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराय काय म्हणतात तर याचा आम्ही प्रत्युत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. कारण शिव आणि शिवरायांचा जन्म झाला होता, पहिले जर आपण दोन शब्द विचार केला, शिवरायांचा जन्म झाला होता शिवनेरीवरती, म्हणून त्यांचा दोन शब्द येतात शिव, आणि त्यांचा मृत्यू निधन झाला होता साहेबांचा रायगडावरती, म्हणून राय म्हणून शिवराय हा शब्द. पहिलाच बॉल फर्निचर डिस्ट्रॉय, हा 6वा धक्का टीम मानकिवलीला. पूर्णपणे विखुरलेला मोती सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धाबेसाठी संघर्ष होता. 6वा फलंदाज मैदानातून बाहेर. परवाना केली दुधाची तुझ्या टेबल 31 धावा. नवीन फलंदाज समाधान नवले हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. प्रज्वल पाटील हा गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. चांगलं केस सध्या मैदानाच्या आतमध्ये गावदेवी तुर्बे संघ साकारते. चला मोहन स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. वेळेवरती पाबंदी आणि वेळेनुसार तुम्ही खेळ करणं हे गरजेचं. सेकंड बॉल गोलंदाज तयार. सेकंड बॉल पुन्हा फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एका पॅक टू पॅक दुसरा धक्का दिलाय आणि विकेट क्रमांक 7वा मैदानातून बाहेर. संपला नाही, संपणारही नाही. माझ्या राजा शिवभासदारांना विनंती करीन, पेंदर संघाचे संघनायक समाधान भोईर आणि वेलकम उसाटणे टीम आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. चला दोन्ही टीमचे संघनायक आपण या टॉस साठी, कारण की इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, त्याच्यामुळे आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. सलग 2 बॉल 2 विकेट गोलंदाज प्रज्वल पाटीलने घेतला. ऑन हॅट्रिक 7 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. ऑन हॅट्रिक लाईन चांगली होती. हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पाप पूर्णपणे धाबेवरती आहे ना, डिस्क ब्रेक लावलाय. धावेला वेग देण्याचा प्रयत्न होत नाहीये, धावफलक हलत नाहीये. हे डोकेदुखी राहिल्या मॅच मध्ये श्री गणेश मानकिवली टीम साठी. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओझड मध्ये फेकलाय चेंडू, हवेमध्ये फ्लाय, नो मॅच लँड. चेंडू डिलेबस झाला, क्षेत्ररक्षण थोडंसं फंबलिंग झालं, चाचपारले आणि त्याचा फायदा मिळत असताना या बॉलवरती दाबा कंप्लीट केला. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसवलाय. संघ जाऊन पोहोचला डबल तिरी. 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश मानकिवली संघ अजूनही 2 बॉल आहेत. किमान 1 किंवा 2 मोठे फटके हे अपेक्षा धरून बसता मानकिवली संघ. मात्र ते मोठे फटके येतील का? एक फायटिंग टोटल उभारू शकतोय का? हा मोठा प्रश्न. गोलंदाज प्रज्वल पाटील कमालीची गोलंदाजी करत असताना 4ही गोलंदाजांना 4 चांद लावले सध्या गावदेवी तुर्बे टीमसाठी. आणि संघ थोडासा पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करत असताना मजबूत स्थितीमध्ये आपल्या गावदेवी तुर्बे संघ पाहायला मिळतात. हा प्रकार होता पुल करण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये उचलतील फेकती तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती धाबा कंप्लीट केला. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाबा संख्या पहिली संघ 35 धाबा. चला मंडप डेकोरेशन लाईट्स आपण सर्व टावर ऑन करा. आता LED आपण लावा. शेवटचा अंतिम बॉल आहे शिल्लक. गोलंदाज प्रज्वल पाटील पा कमालीचे गोलंदाजी मॅच मध्ये पाहायला मिळतात. दिशा दिली, फटका चांगला, फाईन रिझन मध्ये चेंडू ट्रावेल झाला. अंतिम बॉलवरती 4 हा चौकार आला. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल धाबा जमा केला 39-39 आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास ठेवला. गावदेवी तुर्बे टीमला प्रवास करावा लागेल 30 बॉल आणि 40 धाब्यांचा लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करावा लागेल. यस टीजा. अरे भावा छाती फाऊल
तिचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. चला विनंती करीन, शेवटची पुकार दोन्ही संघाचे संघनायक आमचे उसाटणे टीम. यस, वेलकम उसाटणे सागर, आपलं स्वागत आहे. चला पेंदर टीम समाधान टॉससाठी या. इनिंग ब्रेक्समध्ये आम्ही लगेच नाणेफेकी इथे संपन्न करतोय. तर समाधान आपण जर आले असेल तर लगेच टॉससाठी या. लकी ड्रॉ आदरणीय सन्माननीय युवा शक्ती केंद्र अध्यक्ष भारतीय जनता पार्टी निर्दोष केनी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 3 दिवस लकी ड्रॉ साठी सायकल खास प्रेक्षकांसाठी ही मेजवानी आहे. लकी ड्रॉ लगेच आता आपण सुरुवात करत आहोत. आमच्या सायकल्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि प्रत्येकाने त्याची चिठ्ठीची नोंदणी. आदरणीय जयेंद्र घरे साहेब, क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व, जयेंद्र घरे साहेब आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जयंता करत आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला मंचकावरती शुभ सन्मान करतोय. एकनाथ दादा मात्रे आमचे, तुमचा शुभ सन्मान आम्ही करू. एकनाथ दादा आपण यावं. यस, कमलाकर दादा पाटील विनंती करेन की आपण एकनाथ दादा यांचा शुभ सन्मान करावं. त्यानंतर आमचे मास्टर ब्लास्टर सुनीलजी राजे यांचा देखील शुभ सन्मान स्वीकारावा आपण. पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. पहिला चेंडू पाडण्याच्या अगोदर पेंदर संघ जर तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दाखवली नाही तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी कमिटीच्या माध्यमातून आम्ही डिक्लेअर करू. लाईव्ह, यस लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. जितू आपण कॅप्चर करा, फोटो छायाचित्रण ते घेतील, डोंट वरी. ते आमची लाईव्ह वाहिनी भरपूर हुशार आहेत. हेच अगोदर सेटअप त्यांनी लावून घेतलं होतं. चला पेंदर टीम का विलंब करता आपण. समाधान आपण देखील उत्कृष्ट आयोजक आहात. चला मंडप डेकोरेटर्स आपण लगेच लाईट्स ऑन करा. मानकोली टीमचे 12th मॅन कॉम बॉक्स मध्ये नाही आहेत. पाठवा आपण. 12th मॅन कॉम बॉक्स मध्ये नाही आहेत. इतकी मोठी स्पर्धा आपण अनुभवता. चेंडू पाडण्याच्या अगोदर तुम्हाला 12th मॅन कॉम बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. नितीन आपण या टॉससाठी पहिला चेंडू पडण्या अगोदर तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचे, अन्यथा तुम्हाला 2 धावांची पेनल्टीला सामोरे जावे लागेल. आताच्या मॅचमध्ये मानकोली संघ इनिंग ब्रेकमध्ये नव्हता, त्यांना 2 धावेनं पेनल्टी आम्ही डिक्लेअर केली होती आणि त्यांनी जी ॲक्सेप्ट देखील केली आहे. इतकी मोठी स्पर्धा आपण अनुभवत आहे आणि नक्कीच तुम्ही वेळेवरती ज्या वेळेवर तुम्हाला यायचं आहे त्या वेळेवर तुम्हाला. यस, पहिली चिठ्ठी इथे आमचे सहयोग गडगे यांच्या माध्यमातून टाकण्यात आली. चला प्रेक्षक वर्ग आता आमचे यस आमचे जितू दादा गोंधली प्राप्ती लाईव्ह यांची पहिली चिठ्ठी इथे पडली गेली आहे. चला प्रत्येक खेळाडू ज्यांना इच्छुक आहात तर सर्वांना मी विनंती करीन, क्रीडा रसिक तुमच्यासाठी निर्दोष शेटकेनी साहेबांच्या माध्यमातून युवा शक्ती केंद्र अध्यक्ष आदरणीय सन्माननीय निर्दोष केनी यांच्या माध्यमातून 3 लकी ड्रॉ आहेत. 3 दिवसासाठी नाणेफेकी आम्ही करणार आहोत. जयंत दादा करत यांना विनंती करीन, दादा आपण यावं, आपल्या पवित्र शुभ असते आपण या ठिकाणी नाणेफेकी करतो. आमचे नितीन बंधुतुल्य मित्र आहेत आणि आमचे सागर, हेच नक्कीच नाणेफेकी आम्ही करू. चला हेड अँड टेल टॉसचा बॉस आणि ते नाणेफेकी आम्ही संपन्न करतोय. आणि नाणेफेकीचा कॉल हेड्स आणि टॉसचा बॉस. वेलकम उसाने टीम. सर्वप्रथम निर्णय फिल्डिंग करू आम्ही. सर्वप्रथम तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय. 5 षटकांची मॅच समोर समाधान सारखा मोठा खेळाडू आणि नक्कीच 5 षटकामध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कितपर्यंत धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल.
55-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक दिवस नक्कीच आपण पाहतोय लकी ड्रॉसाठी 3 सायकल आहेत. आमचे निर्दोष केनी साहेबांबद्दल आणि आमच्या आयोजकांबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे. बघू, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला, मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, तर नक्कीच जाऊया. इट्स ओ टू कॉम्बॉक्स योगेश मांडवी सर, आणि या ठिकाणी आपण शुभ सन्मान देखील करतोय. जयंत दादा घरत यांचा मुख्य मंचकावरती शुभ सन्मान, पाहुण्यांचा शुभ सन्मान करणे आमचं आद्य कर्तव्य. आणि गेस्ट इज आवर गॉड कमलाकर शेट पाटील यांच्या शुभ हस्ते जयंत दादा घरत यांचं मुख्य मंचकावरती करतो आम्ही शुभ सन्मान. 40 धावेची टार्गेट मैदानावरती. बघा, मानकेवली संघ 12 भाग खेळू नाहीये. पहिल्या धावेची 2 धावेची पेनल्टी ऑलरेडी, आणि समोरच्या टीमला तर पुन्हा ऑब्जेक्शन घेतलंय, त्यामुळे अजून 2 धावा पेनल्टीच्या लागतील. धावसंख्या इथे सुरुवात दमदार षटकारानं. ॲज द ओपनर तुम्ही पाहतायत राजेश भोईर, 1 चौकार 1 षटकार. पुन्हा एकदा प्रहार केलाय, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा रेषा बाहेर, चौकार. चौकार आलाय. एकूण धावसंख्या 14. 40 धावेचं टार्गेट असताना धावसंख्या आपण पाहिली 14 वरती लागली आहे. एक दमदार खेळ मैदानावरती पाहायला मिळते 2 बलाढ्य टीम मध्ये. टीम टोटल तर पहिला फलंदाज बाद झाल्या मैदानावरती आपण पाहतोय 14 या धावसंख्येमध्ये. नेक्स्ट लढत देखील भरपूर चांगली होणार. जो संघ उशिरा येणार त्या संघाला 2 धावेची पेनल्टी पहिल्या रात्रीपासून या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने देण्यात येते. खरं तर आयोजन कमिटीचं कौतुक केलं पाहिजे. स्ट्रिक्ट ऑर्निंग, स्ट्रिक्ट नियम. जो कोणता संघ स्पर्धेमध्ये गैरवर्तणूक करणार त्या संघाला लगेच पेनल्टीला सामोरं जावं लागते. टोटल धावसंख्या आपण पाहिली धावपळकापती 14 धावा लागलेत. 1 गडी बाद. चांगला चेंडू सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिले षटक फेकत असताना देवेंद्र तुम्ही पाहतायत सुरुवातीला थोडासा महागडा जरूर राहिला, परंतु इकडे आपण पाहिलं 5 चेंडूमध्ये 14 धावा देत महत्वाचा विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. नवीन बॅट्समॅन तुम्ही पाहतायत महेश भोईर, परंतु स्ट्राईक एंडला मोहन भोईर. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिला ओव्हर फेकत असताना देवेंद्र 14 धावा धावपळकापती. बघा, एकूण 4 धावेची पेनल्टी होती ती ऍड केली जाते. एकूण 18 धावा आता स्कोर बोर्डवरती लागल्यात. जिंकण्यासाठी 22 धावेची गरज आहे 24 चेंडूमध्ये.
आपण डिक्लेअर करतो तो व्यक्ती ते अस्तित्वात पाहिजे प्रत्येक दिवस. तुम्ही सर्वांची नावे लिहाल असं काही घडणार नाही आहे. जे हाजीर आहेत ते वजीर होणार. नाही साई खरी गोष्ट आहे, कारण लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांना सायकल आहे, परंतु इकडे लक्ष मैदानावरती असताना अजून एक धक्का लागलाय. तिसरा धक्का 18 होती, टार्गेट 40 होतं. अध्यक्ष आदरणीय सन्माननीय गुरुनाथ शेठ मुंबईकर या ठिकाणी आले. त्यांना विनंती करीन दादा मुख्य मंचकावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस तुर्भे टीम साठी आमचे खरं तर नागझरीचे उत्कृष्ट स्कोरर रणजित म्हात्रे यांच्या माध्यमातून तुर्भे टीमसाठी विशेष नक्कीच त्यांना शुभेच्छा येतात. थँक्यू रणजित, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीम टोटल आपण पाहिली धापडकापती धाबा लागल्यात. एकूण स्कोर आमचे स्कोरर सांगतात धाबा पडकापती 18 धाबा, 3 गडी बाद झालेत. परिस्थिती थोडीशी खराब झाली कारण 4 धाब्याची पेनल्टी लागली, त्यामुळे संघ आता थोडासा संघर्ष करावा लागेल. तर एकूण या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराबरोबर टीमची टोटल 22 होती. मानकिवली संघ थोडा लेट मैदानावरती आला. याचं कारण झालं की ग्राउंडचा अभ्यास त्यांना मिळाला नाही, खेळपट्टीची माहिती त्यांना मिळाली नाही. त्यानंतर मैदानात जसे आले तसे उतरले आणि फक्त त्यांनी 39 धाबा केल्या. जर मानकोळी संघानं 50-55 धाबा केल्या असतील तर नक्कीच समोरच्या टीमला फाईट देता आली असती, परंतु इकडे 22 धाबा, 3 गडी बाद, 21 चेंडूमध्ये 18 धाबा. अद्याप सामना संपला नाहीये. तर पेंदर गावातील एक जबरदस्त खेळाडू आमचे बाबू विश्वास सतीश या ठिकाणी जर आले असतील विनंती करीन आपण मुख्य मंचकावरती या. आपलं अधिक अधिक स्वागत आहे. त्यानंतर मुठवालचे पोलीस पाटील उत्तम पाटील असतील, त्यानंतर रणजित पाटील, जय भोले ग्रुप मुठवाल, बंटीशेठ पाटील आपण देखील मंचकावरती या. आपलं अधिक अधिक स्वागत आहे. लखन शेठ भोईर आपण या ठिकाणी आले असेल तर आपण देखील या मंचकावरती. आपलं अधिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू पुन्हा प्रहार. यावेळीच देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि चौकाराबरोबर आता टीम टोटल 27 होती. 13 धाबीची गरज. तेरा धाबीची फक्त गरज आहे. मैदानावरती सामना पूर्णपणे मजबूत झालाय. गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे. बॉल पुन्हा एकदा यावेळेस हवेत. अजून एक धक्का मैदानावरती 27 वरती चौथा धक्का लागलाय. ते सांगितलं की 50-55 धाबा जर केल्या असत्या तर नक्कीच समोरच्या टीमला फाईट देऊ शकले असते, परंतु 27 धाबा इकडे 4 गडी बाद. सोळा जानेवारी 1681 रोजी
शिवशंभूराजे यांचा राज्याभिषेक झाला होता आणि आज तो दिवस आणि आज डीजे मास्टरने विनंती करेन आज फक्त राजे शिवछत्रपती संभाजी महाराजांचं संगीत आपण लावावं. मुख्य मंचकावरती आगमन झाले आमचे डॉक्टर महेंद्र शेठ पाटील, त्यानंतर रोहिदाजी मुंबईकर साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती आमचे बंटी शेठ पाटील, दोस्ती दुनियातील राजा माणूस, पावसाळ्यामध्ये धुरला उरवणारा व्यक्तिमत्व आणि हिवाळ्यामध्ये वातावरण गरम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे बंटी शेठ पाटील आपलं मुख्य मंचकावरती आगमन झाले. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये. षटक क्रमांक आपण पाहिले या ठिकाणी सुरू असताना 2 षटकांचा खेळ खरं तर समाप्त झाला. 2 षटकामध्ये 27 आल्या, 3 षटकामध्ये 13ची गरज आहे. सामना पूर्णपणे तुर्बे संघाच्या बाजूने मजबूत जरूर झाला, परंतु 4 विकेट पलीकडे गमावलेत तुर्बे संघानं. 2 धाबा पुन्हा आल्यात. धाबा रोखाव्या लागतील खरं तर टीम मानकिवली संघाला. मानकिवली संघ उशिरा मैदानावरती दाखल झाला. नक्कीच त्याचमुळे संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. कुठलीही स्पर्धा असू द्या, संघ कोणताही असू द्या, तुम्ही स्पर्धेमध्ये ऑलरेडी अर्धा तरी तास पुढे जा. कारण अर्धा तास तुम्ही अगोदर गेलं तर त्याचं कारण काय होतं की तुम्हाला खेळपट्टीचा अभ्यास करतात. या खेळपट्टीवरती कशा प्रकारे रन्स बनतात, गोलंदाजाला कुठल्या गोलंदाजाला ही खेळपट्टी जास्त अनुकूल आहे, हा ग्राउंड कशा प्रकारे आहे, कुठल्या एंडनं जास्त धाबा होतात, कुठल्या बाजूला ग्राउंड शॉट आहे, या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला करता येत नाही. त्यानुसारच मी सांगेल की प्रत्येक संघाने वेळेवरती नव्हे तर वेळेच्या अगोदर अर्धा तरी तास किमान ग्राउंडवरती या. त्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. आणि खरं तर तुर्बे संघाचं कौतुक केलं पाहिजे. तुर्बे संघ ऑलरेडी 1 तास अगोदर या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यांनी अभ्यास केला पहिल्या मॅच मध्ये की या खेळपट्टीवरती कोणाची गोलंदाजी चालते, कुठल्या एंड कडून चांगली गोलंदाजी होते, कुठल्या एंड कडे धावा जास्त चांगल्या होतात, याचा अभ्यास केला. त्याचमुळे टीम मानकिवलीला त्यांनी कमी धाबेवरती रोखलं. 11ची गरज आहे. पुन्हा बॉल हवेत आहे, पोचलाय परंतु झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हा झेल फार महत्वाचा होता. कदाचित मॅच मध्ये कमबॅक होऊ शकलं असतं. कारण आता 13 चेंडू शिल्लक आहे. तिथनं गरज आहे जिंकण्यासाठी मैदानावरती फक्त 9 धाबेची. जर झेल टिपला असतं तर 13 मध्ये 11चं समीकरण असतं, विकेट पडली असती. परंतु आता राहिले 13 चेंडू आणि आता गरज आहे 9 धाबा. संघर्ष करावा लागेल. चला एकत्र देऊ नका. 1 चेंडू शिल्लक आहे. 3 डॉट चेंडू 2 डबल आल्यात. या गोष्टीची नोंद घ्या. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 13 चेंडू आता गरज आहे ती मैदानावरती 9 धाबेची. झेल टिपला असतं तर 13 चेंडू मध्ये 11चं समीकरण असतं, म्हणजे विकेटही पडली असती तर कदाचित या मॅच मध्ये कमबॅक झालं असतं. परंतु अद्याप वेळ गेली नाहीये. चांगला चेंडू, शेवटचा अंतिम डॉट आलाय. 12 मध्ये आता बनवायचे आहेत 9 धावा गावदेवी तुर्बे संघाला. या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान आम्ही करतो. काका 12 काका पावशे, काका पावशे देखील आले, त्यांचं देखील स्वागत. आज तिसरी रात्र, तिसऱ्या रात्रीमध्ये मान्यवरांसोबत प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौफेर तुम्ही पाहिलं तर आज प्रेक्षक भरपूर संख्येने आलेत. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बघा या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवस लकी ड्रॉ मध्ये आदरणीय सन्मान निर्दोष शेटकेनी साहेबांच्या माध्यमातून एक सायकल देण्यात येणार आहे प्रत्येक दिवशी. तर लकी ड्रॉ साठी जे कुपन्स आहेत ते आमच्या मुख्य मंचकामध्ये आहेत. तर ज्यांना कोणाला नाव द्यायचं असेल त्यांनी मंचकासमोर येऊन आपले नाव द्यायचे आणि शेवटपर्यंत सामना तुम्हाला एन्जॉय करावा लागेल. जो हजीर असणार आहे तो वजीर होणार आहे.
12 चेंडू 9 धावेची आवश्यकता, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच. लो स्कोरिंग मध्ये सामना कसा जिंकावा, लो स्कोरिंग मध्ये मॅच मध्ये कशी जिवंतपणा आणावा हे मानकवली संघाने दाखवलंय. चांगला चेंडू पडल्यानंतर डॉट. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होणार की काय, कारण राहिले 11 चेंडू आणि आता 9 धावेची गरज आहे. मुश्किले सरा रहती नाही. मैदानावरती सांगतोय काढू की या मॅच मध्ये आम्हाला कमबॅक करायचंय. 4 विकेट 31 धावा, 11 चेंडू मध्ये 9 ची गरज आहे. संघर्ष करतात मैदानात मध्ये श्री गणेश मानकवली संघ. चांगला चेंडू पडल्यानंतर पाहायचं इकडे विकेट किपरने चूक केली आहे, त्याचा परिणाम एक 22 स्वरूपात रनली. धाबा रोखायचे आहेत. तुम्हाला मॅच मध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला आता 5 गोष्टी कराव्या लागतील. श्री गणेश संघ मानकवली संघ. पहिली गोष्ट तुम्हाला स्टँडर्ड गोलंदाजी, दुसरी गोष्ट तुम्हाला स्टँडर्ड फिल्डिंग, तिसरी गोष्ट तुम्हाला अतिरिक्त धाब्यावरती अंकुश, चौथी गोष्ट विकेट मागे विकेट आणि 5वी गोष्ट दबाव मागे दबाव तुर्भे संघावरती टाकावं लागेल. तेव्हा तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता, कारण 10 चेंडू आणि 8 धावा, धावांपेक्षा बॉल जास्त आहेत, त्यामुळे संघर्ष मैदानावरती मानकवली संघाला करावा लागेल. बघा 4 धावेची पेनल्टी किती महागात पडली आहे या संघाला. चांगला चेंडू पडल्यानंतर फलंदाज त्याला बीट करतोय. अजून एक डॉट बॉलची समाप्ती. नऊ चेंडू आता 8 धावेची गरज आहे. काय सुंदर लढत मैदानात मध्ये, कारण त्यांचे मेन खेळाडू बाद झाले तुर्भे संघाचे. संकेत फटका चेंडू चांगला इथे फिल्डर होते, त्याला बीट करून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमारेषा बाहेर चौकार. संपलाय. खरं तर या बॉलवरती चौकार आल्यानंतर संकेतनं चौका ठोकला. 11 मध्ये 13 त्यानं केल्यात. दबाव पूर्णपणे संपलाय, कारण 8 मध्ये आता फक्त 4 धाब्याची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, फटका चांगला, एक धाव तर मिळाली. डबल साठी धावतायत, पाहायचं इकडे दुसरी धाव कंप्लीट होणार का, वेगवान थ्रो, परंतु 2 धाबा कंप्लीट झाल्या. अवघ्या 2 धाब्याची गरज आहे. हातामध्ये बॉल नव्हता, परंतु इकडे डायरेक्ट हिट जर झाला असतं तर मग संकेतला माघारी परतावं लागलं असतं, परंतु इकडे धावाले 2 धावसंख्या 38, गरज फक्त 2 धाबेची. हातात मॅच निसटली. खरे तर आता शेवटचे 8 चेंडू शिल्लक राहिलेत. 7 चेंडू आणि 2 धाबा. नक्कीच मॅच मध्ये पहिलं श्री गणेश मानकवली संघ धाबा फार कमी केल्या, चुकाही पाहायला मिळाल्या. मागच्या मॅच आपण या ओव्हरमध्ये एक झेल सोडताना देखील पाहिलं. कदाचित एक एक क्षण फार महत्वाचा होता, कारण लो स्कोरिंग मध्ये चांगला संघर्ष केला मानकवली संघानं. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला चेंडू पडल्यानंतर इथे बीट झालाय. शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये आता 2 धाब्याची गरज आहे.
आणि पालन न केल्याने काय घडतं की आयोजन कमिटी तुम्हाला पॅनल्टी देते. आयोजकांची कुठली इच्छा नसते की कोणत्या संघाला पॅनल्टी मिळावी, परंतु आयोजन कमिटीचे जे काही नियम असतात ते तुम्ही फॉलो करत नाही, त्यामुळे पॅनल्टीला सामोरं जावं लागते. 5 चेंडू आता गरज आहे 2 धावेची. क्रिकेटचा खेळ आहे. वेगवान बॉल पडल्यानंतर परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा बॉल फलंदाजाला इथे बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. मॅच मध्ये अद्याप जिवंतपणा आहे. येणारे समीकरण आता गरज आहे. तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय गणेश दादा पाटील, क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व, गणेश दादा पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 4 चेंडू आता 2 धावा. काय सुंदर लढत. लो स्कोरिंग मध्ये एवढी सुंदर प्रेक्षकांना मॅच पाहायला मिळते, याच्यापेक्षा अजून काय असू शकतं. कारण 38ला 4 विकेट गेलेत. 40चं टार्गेट. 4 चेंडू 2 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस बॉल हवेत, क्षेत्ररक्षक नाहीये. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. षटकार आणि गावदेवी